नमस्कार मंडळी, ऋतू हेमंताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण मात्रावृत्त शिकणार आहोत आणि ते वृत्त आहे हरिभगिनी. अनंत फंदींचे फटके किंवा फटका हा प्रसिद्ध आहे आणि आपण तो ऐकला असेलच. तर असा जो फटका ज्या वृत्तात रचलेला आहे ते वृत्त म्हणजे हरिभगिनी. भल्या माणसा दसलाखाची गोष्ट सांगतो विसरू नको, संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. अतिशय उपदेशपर प्रसिद्ध असा फटका, त्याचं वृत्त हरिभगिनी आपण पाहूया. याची लक्षणं काय आहे ती पाहूया. हे आहे मात्रावृत्त आणि याच्या मात्रा आहेत 8+8+8+6. यती ठरल्याप्रमाणेच 8, 16 आणि 24व्या मात्रेवर आहे. तर अशा प्रकारे हे जे वृत्त आहे ते वृत्त अतिशय आपल्या माहितीचं परिचयाचं आहे. कारण या प्रकारच्या अनेक रचना या वृत्तामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे अतिशय प्रसिद्ध असे हे वृत्त आहे. तर नेहमीप्रमाणे आपण काय त्याचं जे आपण ज्याची रचना पाहतो त्या रचना पाहताना आपण काय करतो की त्याच्या ज्या 2 ओळी आहेत, 2 चरण आहेत ते लिहून घेतो आणि त्याप्रमाणे त्याच्या खाली त्याच्या मात्रा आपण लिहित असतो. तर भल्या माणसा दसलाखाची गोष्ट सांगतो विसरू नको, संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. ते आपण लिहून घेतलं आणि त्याच्या खाली त्याच्या आपण गुरुलघूच्या ज्या काही मात्रा आहेत त्या दिलेल्या आहेत. तर भल्या माणसा म्हणजे 1, 2, 2, 1, 2 इथे मिळून झाल्या 8 मात्रा. दसलाखाची 1, 1, 2, 2, 2 8 मात्रा. गोष्ट सांगतो 2, 1, 2, 1, 2 8 मात्रा. विसरू नको 1, 1, 1, 1 आणि 2 अशा म्हणून 6 मात्रा. म्हणजे 8, 8, 8 आणि 6. दुसऱ्या चरणाची बघूया आपण. संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये 2, 2, 2 1, 1, 8. ऐसा आपुला 2, 1, 2, 1, 2 8. उगाच भटकत 1, 2, 1, 1, 1, 1, 1 8 आणि फिरू नको 1, 2, 3 1, 2, 3 मिळून झाल्या 6 मात्रा. तर अशी अतिशय साधी सरळ रचना आहे. साधी सरळ वाटली तरी अतिशय आकर्षक आणि लोकवाङ्मयामध्ये हा प्रकार आहे, हा खूप वापरला गेला आहे. या मात्रा खूप वापरल्या गेल्या आहेत. म्हणजे भारुड असेल, जागरण असेल, फटका असेल, अशा अनेक वाङ्मयांमध्ये अगदी सरळ हस्ते जे वापरले गेले वृत्त आहे ते म्हणजे हरिभगिनी. कारण त्यामध्ये जी नादमधुरता आहे त्यामुळेच या वृत्ताचा खूप वापर मध्ययुगीन काळामध्ये आपल्या संतांनी, एकनाथांनी जी भारुड रचली आहे त्यानुसार खूप प्रकार आपल्याला या वृत्तामध्ये पाहायला मिळतो. तर याच वृत्तामध्ये माझी पण एक कविता, माझी एक रचना आहे फटका या काव्यप्रकारात मोडणारी हरिभगिनी वृत्तातली. आणि कवितेचं किंवा रचनेचं नाव आहे काय करू नये. मी देखील उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा. काय बरोबर काय चूकते मनाप्रमाणे ठरू नये, उठल्या सुटल्या न्याय निवाडा अशा प्रकारे करू नये. हे फालतू अंते टाकाऊ परंपरांना म्हणू नये, शास्त्रार्थाच्या मुळास जावे वरवर चर्चा करू नये. विज्ञानाची कास धरावी अज्ञानाला भुलू नये, सज्ञानाला सुज्ञ समजणे गल्लत कधीही करू नये. आधुनिकपणा नावाखाली सनातनाला हिणवू नये, आदर्शाचा विचार व्हावा संस्कृतीस त्या विसरू नये. लिंगाधारे वर्णाधारे कमी कुणाला लेखू नये, कुरघोडी अनवादावादी चिखलफेक ही करू नये. जातीभेद वा प्रांतभेद वा भाषाभेदा मानू नये, एकत्वाने पुढे सरावे मागे कोणा ओढू नये. ज्येष्ठत्वाचा मान राखुनी श्रेष्ठत्वाला विसरू नये, योग्यताहीन व्यक्ती पुढती स्वार्थासाठी झुकू नये. सत्संगाचा भाव असावा आव आणुनी मिरवू नये, दानशूरता गुप्त असावी प्रसिद्धी लोलुप असू नये. श्रद्धेचा उपमर्द कराया ईश्वर निंदा करू नये,
उपदेशास्तव हेमंताच्या रागमनी तो धरू नये. उपदेशास्तव हेमंताच्या रागमनी तो धरू नये. धन्यवाद मंडळी. तर आपल्याला ही कविता आवडली असेल, आपल्याला हे आजचं वृत्त समजलं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर तसं कळवा. आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं, आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.